हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. संत श्री सद्गुरू चुडामणी बालादास महाराज आणि रेणुका माता यांच्या चरणी वंदन करून श्रीरामप्रभू कृष्ण भगवान आणि सर्व संतांना स्मरून मी आजच्या प्रवचन सेवेला सुरुवात करतो आहे. सद्गुरू चुडामणी बालादास महाराज यांच्या काळापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्सव त्यांच्या 46व्या पुण्यतिथीनिमित्ताने होत आहे. आणि याच्यामध्ये प्रवचन परंपरा ही आपण चालू केलेली आहे. भगवद्गीतेवरचे जवळपास 17-18 प्रवचनं, काही इतर विषयावरची प्रवचनं आणि हरिपाठावरची या 2-3 वर्षामध्ये मी केलेली प्रवचनं या मंडपात झालेली आहेत. आजचं माझं हे 20वं प्रवचन आहे हरिपाठावरचं. आणि त्यासाठी मी हरिपाठाचा 18वा अभंग निवडलेला आहे. बाकीची प्रवचनं इथंच आणि किंवा हनुमान मंदिरामध्ये वगैरे झालेली आहेत. परंतु जास्तीत जास्त मी याच व्यासपीठावरून बोलतो. महाराजांच्या आशीर्वादामुळे, कृपेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे तुम्ही सर्व मला आनंदाने ऐकता, वेळ देता, म्हणून मी हे सगळं करू शकतो. आपण भजन करतो, कीर्तन ऐकतो, पोथ्या वाचतो, हे सगळं का करतो हे जर कळायचं असेल तर प्रवचनं ऐकावी लागतात आणि कीर्तनं ऐकावी लागतात, संतांचे बोल ऐकावे लागतात. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यातलं ज्ञान व्हायला लागतं. पुराणं वाचतो आपण, भागवत ऐकतो, रामायण ऐकतो आणि त्याच्यामधून आपल्याला मग भक्ती कशी करावी याचं ज्ञान होतं. हरिपाठ हा मला काही माहिती नव्हतं. फक्त हरिमुखे म्हणा एवढंच माहिती होतं. ह्याच्यापेक्षा जास्त मला काहीही माहिती नव्हतं. परंतु वयाच्या 60व्या वर्षी काही मित्रांच्या सोबत असा हरिपाठ करता करता मला लक्षात आलं की हरिपाठ अगदी सोपा आहे आणि माऊलींना याच्यातून काहीतरी सांगायचं. हरिमुखे म्हणा किंवा हरीचं नाम घ्या हे माऊलींनी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या उदाहरणांनी आणि वेगवेगळ्या अनुभवांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि ते का सांगितलं, कसं सांगितलं. हरिपाठ आपण सगळेच करतो, पण हरिपाठात काय सांगितलं हे जर कळायचं असेल तर अभ्यास करावा लागतो. आणि मग मी तो अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केला, काही ग्रंथ वाचले आणि त्याच्यातून जे मला ज्ञान मिळालं ते तुमच्यासमोर ठेवावं. आणि कुणाला तरी सांगायचं म्हटल्यानंतर माणूस अधिक अभ्यास करतो, अधिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून त्या उद्देशाने मी हे केलं आणि आपल्यासमोर आत्तापर्यंत जवळपास 17-18 अभंग ठेवलेले आहेत आणि आजचा 18वा अभंग आपण त्यासाठी निवडलेला आहे. 18वा अभंग जो आहे तो माऊली असं सांगतायत की हरी वाचून माझं कोणीही या जगात नाही. माझं सख्य, माझं सोबती, माझा गुरु, माझे वडील, माझा आत्मा, माझं जे काय आहे ते फक्त हरी आहे. हरीशीच माझं सौजन्य आहे, हरीशीच माझं सख्य आहे. हे या अभंगातून माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तो अभंग असा आहे, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेणे काय. तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळी घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असा हा 4 चरणाचा अगदी सोपा अभंग आहे.
आपण हा अभंग रोज म्हणतो. परंतु याच्यात माऊलींनी हरिवंश पुराण आणि हरिनाम संकीर्तन करणाऱ्याला इतर मार्गाची गरज नाही हे समजावून सांगितलं. मग हरिवंश पुराण, मग पुराण कशाला म्हणायचं? आपण आता एकेका शब्दाचा अर्थ बघू, एकेका ओळीचा अर्थ बघू. पुराण कशाला म्हणायचं? पुराण म्हणजे जे जे काही इतिहास काळात घडलेलं आहे त्याचं वर्णन म्हणजे पुराण. मग रामाचा इतिहास असेल तर रामायण हे ते पुराण आहे. पांडवांचा, कौरवांचा, श्रीकृष्णाचा इतिहास असेल तर महाभारत हे त्याचं पुराण झालं. किंवा श्रीकृष्णाचंच आपण भक्ती, उद्धवाची, अर्जुनाची भक्ती कशी करावी हे जर पाहायचं असेल तर भागवत हे पुराण झालं. अशी जी पुराणं आहेत ती जे जे काही संत झाले, अवतार झाले, विष्णू पुराण असेल, विष्णूच्या 10 अवतारांचं त्यात वर्णन आलेलं आहे म्हणून ते विष्णू पुराण आहे. गरुड पुराण आहे. अशी वेगवेगळी पुराणं, देवीची पुराणं आहेत. देवीचा जो इतिहास असेल, देवीचं जे वर्णन असेल, देवीने केलेलं जे कार्य असेल ते ज्या पोथीमध्ये आलेलं आहे त्याला आपण पुराण असं म्हणतो. आणि ही पुराणं किंवा ह्या कथा, ह्या अवतार कथा यालाच आपण पुराण असं म्हणतो. मग भागवत, रामायण, महाभारत हे सगळे पुराण आहे. आणि त्याच्यामध्ये भगवंतांनी, देवीनी किंवा संतांनी केलेल्या ज्या लीला आहेत, त्यांनी केलेले जे कार्य आहे, त्यांना आलेले जे अनुभव आहेत त्या सगळ्यांचं वर्णन आणि त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन त्याच्यामध्ये येत असतं. त्यांनी किती समर्थ होते, राम किती समर्थ होते, रावणाला त्यांनी कशा पद्धतीने मारलं याचं वर्णन ज्याच्यामध्ये येतं त्याला आपण रामायण. त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन येतं. कृष्णाने किती असुरांना मारलं, किती लोकांना, किती म्हणजे कौरव पांडव युद्ध कसं घडवून आणलं, किती असुरांचा संहार केला, ह्या सगळ्यांचं वर्णन त्याच्यामध्ये येतं. त्यांनी केलेल्या बाललीला त्याच्यामध्ये येतात. त्या वर्णनाला आपण भागवत असं म्हणतो. आणि या पुराणामधून जे पुराण आपण ऐकतो, देवी भागवत ऐकतो, भागवत ऐकतो, आपण रामायण ऐकतो, ह्या सगळ्या इथं कथा होतात. याच मंदिरामध्ये सगळ्या कथा दरवर्षी होतात. वेगवेगळे महाराज या कथा आपल्याला सांगतात आणि त्या कथांच्यामधून आपल्याला उपासनेचा मार्ग सापडतो. आपण जी भक्ती करतो ती भक्ती कशासाठी करायची आणि का करायची याचं वर्णन आपल्याला त्या कथांच्यामधून पाहायला मिळतं. नीतिमत्ता कशी असते, कसं वागावं, शेजाऱ्याशी कसं वागावं, सासूशी कसं वागावं, सुनेशी कसं वागावं, वडिलाशी कसं वागावं, आदर्श पिता कसा असावा, आदर्श सून कशी असावी, आदर्श भाऊ कसा असावा, हे सगळं रामायणामध्ये येते की त्या. आणि कसा नसावा ह्याच्यातलं बरंचसं वर्णन महाभारतामध्ये. म्हणजे जे वाईट गोष्टी आहेत त्याही आपल्याला ऐकायला मिळतात आणि ज्या चांगल्या आहेत त्याही ऐकायला मिळतात. वाईट गोष्टीतून कसं वागू नये आणि चांगल्या गोष्टीतून कसं वागावं हे आपल्याला त्याच्यातून कळतं. म्हणून पुराण ऐका. म्हणून माऊली म्हणतात की हरिवंश पुराण. मग हरिवंश पुराण असं, हरिवंश पुराण असं कोणतंच नाही. जी जी सगळी पुराणं आहेत ज्याच्यामध्ये हरीचं वर्णन आलेलं आहे त्या सगळ्यांना हरिवंश पुराण असं म्हणतात. मग हरिवंश पुराण हे वाचलं किंवा ऐकलं तर आपल्याला तात्विक चर्चा करावी मिळते आणि नैतिक मार्ग आपल्याला सापडतात. नीतिमत्तेने कसं जगावं याचे मार्ग आपल्याला सापडतात. वेद आणि पुराण असे 2 शब्द येतात. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदांचा अभ्यास कुणी करावा आणि कुणी करू नये याचे बंधन आहे. स्त्रियांनी करू नयेत, चांडाळांनी करू नयेत, ब्रह्मकर्म करणाऱ्यांनी करावेत असं वगैरे त्याचं जे काही बंधन आहे. वेद सर्वांसाठी नाही, परंतु गीता सर्वांसाठी आहे, ज्ञानेश्वरी सर्वांसाठी आहे, भागवत सर्वांसाठी आहे, पुराणं सर्वांसाठी आहे. म्हणून सर्वांसाठी जे आहे ते करावं आणि त्याचा अभ्यास करावा. वेद हे संस्कृतमध्ये किंवा काही पोथ्या ह्या संस्कृतमध्ये, ज्याला संस्कृतचं ज्ञान नाही त्यांच्यासाठी सुद्धा पुराण आहे. पुराण ही आपल्या भाषेत आहे, सरळ भाषांतरित करून दिलेली आहेत, आपल्याला समजण्यासारखी केलेली आहेत आणि कथारूप आहेत. त्याच्यामुळे पुराणं आपल्याला सोपी जातात. म्हणून पुराणं ही ऐकावी किंवा करावी. आणि त्याच्यामधून रंजक कथा दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या कथा त्याच्यामध्ये येतात. पुराणामध्ये, उपनिषदामध्ये खूप कथा आहेत आणि त्या कथेतून आपल्याला काय होतं, ज्ञान मिळतं. आपण कसं वागावं याचं ज्ञान आपल्याला त्याच्यातून मिळतं. हरिवंश पुराण काय, तर हरिवंश पुराणामध्ये भागवत हे आपल्याला सगळ्यात प्रसिद्ध आहे, कारण त्याच्यामध्ये हरीच्या लीला सगळ्या सांगितलेल्या आहेत.
म्हणून भागवत कथा ब्रह्मवैवर्त पुराण म्हणून एक आहे, पद्मपुराण आहे, विष्णू पुराण आहे, नारद पुराण आहे, असे बरीच पुराण. व्यासाने लिहिली 18 पुराणं. ही 18 पुराणं वेगवेगळे अभ्यासक आहेत त्याच्याप्रमाणे वाचतात किंवा ऐकतात, आणि त्यातल्या त्यात भागवत, रामायण ह्या कथा ह्या जास्तीत जास्त आपल्याकडे होतात. 100 वाजपेयी यज्ञ किंवा 1000 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला पुराण वाचनातून मिळतं. हरिवंश पुराण किंवा भागवत पुराण वाचलं किंवा ऐकलं तर 100 वाजपेयी यज्ञाचं आणि 1000 अश्वमेध यज्ञाचं फळ आपल्याला त्याच्यातून मिळतं. श्रवण केलं म्हणजे ऐकलं, पठन केलं म्हणजे वाचन केलं, पाठ केलं. आपण ज्ञानेश्वरी श्रवण करतो, ज्ञानेश्वरी पठन करतो. याच्यामुळे काय होतं, पापांचा नाश होतो आणि पुण्याची वाढ होते. म्हणून पुराणं ऐकावीत किंवा पुराणं वाचावी, आपली इच्छापूर्ती होते. आपण काय करतो, नवस करतो, मग माझी ही इच्छा आहे, माझी संपत्ती वाढावी, मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, लग्न व्हावं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा व्यक्त करतो. आणि त्या इच्छा व्यक्त करून आपण एखादं पुराण वाचतो, तर त्या इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्यसुद्धा पुराणामध्ये आहे. भागवत कथा लावली का लावली, ह्या माणसांनी आपल्या घरी भागवत कथा लावलेली आहे का लावली, त्यांचा काहीतरी उद्देश होता. हे घर माझं जर व्यवस्थित पूर्ण झालं तर मी भागवत कथा करेन, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. ती इच्छा त्यांची पूर्ण झाली, त्यांनी भागवत कथा लावली. म्हणजे अशा इच्छा पूर्ण करण्याचं कामसुद्धा पुराण करतात. आणि ज्याचा काही इच्छाच नाही, निरपेक्ष बुद्धीने ज्यांनी लावलेला आहे किंवा निरपेक्ष बुद्धीने ज्यांनी केलेलं आहे त्यांना मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून चुकण्यासाठी म्हणून याचं आपल्याला फळ मिळतं, आणि असं फळ मिळवण्यासाठी अशी पुराणं करावी. तर भागवत पुराण जे आहे ते हरिवंश पुराण म्हटलं जातं. या भागवत पुराणामध्ये काय केलेलं आहे, तर हरीच्याच गुणाचा साकल्याने विचार केलेला आहे. सगळे हरीचे गुण या भागवत पुराणामध्ये आपल्याला आढळतात. कोणते गुण आढळतात, तर प्रत्यक्ष भगवंत त्याच्यामध्ये जाऊन त्याच्यातून या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. म्हणून ती जी भागवताची पोथी आहे किंवा भागवताचं जे पुराण आहे ते पुराण हे स्वतः भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. जसं आपण आता मूर्ती असते आपल्यासमोर, पितळेची असते, सोन्याची असते, चांदीची असते, तशी पुस्तक रूपानं ही मूर्ती आहे असं काही धरून आपण ते भागवत पुराण केलं पाहिजे. भक्ती मार्गाला लावणारा हा ग्रंथ आहे. आपल्याला भक्तीच्या वाटेवर नेण्यासाठी भागवत लावतात किंवा भागवत ऐकतात. अद्वैत पुराण आहे. अद्वैत म्हणजे जीव आणि शिव एक आहे, ब्रह्म आणि माया एक आहे, आत्मा आणि परमात्मा एक आहे, हे सांगणारं हे तत्त्वज्ञान आहे. आणि सर्वांसाठी आहे, संतांसाठी आहे, साधकासाठी आहे. संत म्हणजे जे वृत्तीनं संत आहे, तुकाराम महाराजासारखे असतील, ज्ञानेश्वर महाराजासारखे असतील, जे वृत्तीनं संत चुडामणी महाराज असतील, यांच्यासाठी आहे. तुमच्या आमच्यासाठी, साधकासाठी, आपण जी साधना करतो त्यांच्यासाठी सुद्धा हे पुराण आहे, भागवत पुराण आहे. आणि सिद्ध, ज्यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे अशांसाठी सुद्धा ही पुराणं महत्त्वाची आहेत. या सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम ही पुराणं करतात. भूभार हलका करण्यासाठी कृष्णाचा अवतार झाला आणि त्याच्या चरित्रातून किंवा त्याच्या भक्तीतून हे भागवत पुराण निर्माण झालं. भूभार हलका करणे म्हणजे या पृथ्वीवर ज्या ज्यावेळी अनाचार माजतो, राक्षसांचं राज्य यायला लागतं, अनेक राक्षस माजतात, त्यावेळेस भगवंत अवतार घेतात. रावणासाठी रामाचा अवतार झाला आणि कंसासाठी कृष्णाचा अवतार झाला. तर अशा लोकांच्यासाठी त्यांनी फक्त कृष्ण ह्यालाच मारलं का, कंसालाच मारलं का, नाही, कंसाबरोबर अनेक राक्षसांना मारलं. तर अशा राक्षसांचा नाश करण्यासाठी, वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्माला ग्लानी आली की भगवंत अवतार घेतात. त्यांनी कृष्ण अवतार घेतला आणि त्याच्यातून भागवत पुराणाची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर कृष्णांचा जन्म झाला, कुठे झाला, मथुरेमध्ये जन्म झाला आणि ते गेले कुठं, गोकुळामध्ये, याचं वर्णन येतं. आपल्याला कितीही वेळेस आहे त्या देवकींनी ते बाळ वासुदेवाजवळ दिलं आणि वसुदेवाने ते बाळ घेऊन गोकुळामध्ये गेले, याचं वर्णन आपण किती वेळेस ऐकलं असेल, कितीही वेळेस ऐका, परत परत ते ऐकावं, इतकी गोडी त्याच्यामध्ये. तिथून पुढे आपण माझं ते बाळ तिथं मोठं झालं, तिथे तिने वेगवेगळ्या लीला केल्या. पुतना मावशी आली, तिने आपल्या स्तनाला विष लावलं, त्यांना पाजवायचा प्रयत्न केला, तिला त्यांनी मारून टाकलं.
अगासूर आला, बकासूर आला, वृत्रासूर आला, वेगवेगळे असुर आले. छकड्याखाली झोपवलं होतं, गाडीखाली झोपवलं होतं, त्या छकड्याच्या रूपाने राक्षस आला, त्याला उडवून लावलं. गाढवाच्या रूपाने धेनुकासूर आला, त्याला उडवून लावलं, त्याला मारून टाकलं. अशा कित्येक लीला त्यांनी लहानपणी आपल्या बाळपणी आपल्या ह्याच्यामध्ये केल्या, गोकुळामध्ये केल्या, वृंदावनामध्ये केल्या, गायी चारल्या, गोपाळांना एकत्र केलं, गोपाळकाला केलं. तो गोपाळकाला आपणही करतो. आता त्यांनी केलेला गोपाळकाला वेगळा होता. त्याचं वर्णन आपण दरवर्षी आहे. शेवटच्या दिवशी आपल्याकडं काल्याचं कीर्तन असतं. मग दरवर्षी तेच काल्याचं कीर्तन आहे, काय ऐकायचं? पण असं होत नाही. आपण तीच कथा, तेच काल्याचं कीर्तन, तेच महाराज पुन्हा पुन्हा ऐका. ही गोडी कधी संपत नाही, ही खरी गोडी. आणि अशी गोडी लागावी याच्यासाठी म्हणूनच ही पुराणं लिहिली गेली. याच्यासाठी ही पुराणं आहे. मग अगासूर, बकासूर आणि शेवटी कंसाचा वध केला. मग कौरव पांडवांचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये त्यांनी लीला केल्या. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तिथे दुःशासनाला त्यांनी धडा शिकवला. ते मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत या पुन्हा पुन्हा आपण वाचतो, पुन्हा पुन्हा ते ऐकाव्या वाटतात, पुन्हा पुन्हा त्या पाहाव्या वाटतात. त्याच्यावर हजारो चित्रपट निघतात, नाटकं निघतात, ग्रंथ निघतात. प्रत्येकजण आपापल्या परीने ते सांगतो आणि ते किती वेळेस कसंही सांगितलं तरी आपल्याला ऐकावं, हे फार महत्त्वाचं. बाकीच्या गोष्टी अशा होतात का? नाही. एखादा मोठा लेखक 2 पिढ्या गेले की विसरून जातो. एखादं तुम्ही सिरियल पाहिलेलं आहे, समजा आता एक सिरियल तुम्ही पाहताय, मग ते सिरियल पाहत असताना काही दिवस गेले, आई ते काय करते, आता हे सिरियल तुम्ही पाहिलं, माझ्या नवऱ्याची बायको, आवडीने पाहिलं. 1-2 वर्षांनी तुम्हाला विचारलं ते सिरियलमध्ये ती कोण होतं, काय घटना घडली, काही लक्षात नाही. माणूस ती पुन्हा जर दाखवली टी व्हीवर तर आपण ती पाहतो. त्याचं कारण काय? 50 वर्षापूर्वीचा एखादा चित्रपट असेल तर ते आपण पाहतो का पुन्हा? पाहत नाही, कंटाळा नाही, नको. परंतु 5000 वर्षापासून चालत आलेले हे जे ग्रंथ आहे, हे चरित्र आहे, 750 वर्षांपासून ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे, ते सगळ्यांचं आपण पुन्हा पुन्हा पठण करतो. त्याच्यामधली गोडीच वेगळी. अशी गोडी निर्माण होण्यासाठी हे ग्रंथ आहे. मग कालिया मर्दन असेल, कालियाच्या फण्यावर उभं राहून श्रीकृष्णाने नृत्य केलं, कालियाला तिकडून हाकलून लावलं. मग ती कथा आपण परत आहे. आपल्याला ते एकदम चित्र डोळ्यासमोर राहतं. एक मोठा डोह आहे, त्याच्यामध्ये कालिया नाग उभा राहिलेला आहे, त्या कालिया नागाच्या फण्यावर श्रीकृष्ण उभा राहिले, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपल्याला ते परत परत ऐकावं वाटतं. परत परत आपण त्याची कल्पना करतो. जरासंधाचं आहे किंवा मथुरेचं राज्य द्वारकेला हलवलेलं आहे, द्वारकेची निर्मिती केली त्यांनी, समुद्र आटून समुद्रामध्ये द्वारका बांधली. हे सगळ्या ज्या लीला आहेत, ह्या सगळ्या लीला किती वेळेस परत परत आपल्याला ऐकावं वाटतं. आणि ही जी गोडी आहे ती गोडी आपल्याला येते. युद्धाचं वर्णन असेल, कौरव पांडव समोरासमोर आले, अर्जुनाने सांगितलं किंवा तू रथ माझा मध्यभागी उभा कर दोघांच्या, आणि कौरवांच्या सैन्याच्या पुढे श्रीकृष्णाचा रथ उभा राहिलेला आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतायत, त्याचा फोटो आपल्या घरात असतो, आपण तो पुन्हा पुन्हा पाहतो. आपल्याला ती गोडी परत परत त्याचं स्मरण यायला लागतं. आणि ही वर्णनं, रुक्मिणी हरणाची कथा असेल, रुक्मिणीचं हरण केलं, स्वयंवर केलं, तिला तिच्याशी लग्न केलं, त्यांच्या 7 राण्या कशा आल्या, हे सगळे वर्णन आपल्याला परत ऐकावे वाटतं. उद्धवाला केलेला उपदेश असेल, शेवटी स्वात्म विसर्जन असेल, श्रीकृष्णाने शेवट आपला कसा केला, व्याधाचा बाण त्यांना कसा लागला आणि त्यांचं यादव कुळ कसं नाहीसं झालं, ह्या सगळ्याची वर्णनं आपण परत ऐकतो आणि ती पाठ झाल्यामध्ये आपल्याला ऐकायची वाटतं. तीच भजनं पुन्हा पुन्हा म्हणावी वाटतं. म्हणून ही पुराणं आहेत. म्हणून अशी पुराणं ऐकणारे आणि नामाचं संकीर्तन करणारे यांच्यासाठी म्हणून मौली म्हणतात की तयाराला लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाट. म्हणजे वैकुंठ त्याच्या घरी येते. हे सगळं करणाऱ्याच्या घरी वैकुंठ येतं आणि त्या माणसाला तीर्थयात्रेचं पुण्य लाभतं. तीर्थयात्रा कशासाठी करतो आपण? मुक्तीसाठीच करतो. तीर्थयात्रेचं पुण्य लाभायचं असेल तर अशी पुराणं जर आपण ऐकली किंवा वाचली तर आपल्याला तीर्थयात्रेचं पुण्य लाभतं असं माऊली म्हणतात. आपण नाही, माऊली सांगतात असं आपल्याला. आणि गोपालकृष्णाचं वर्णन ऐकत असताना किंवा रामाचं वर्णन ऐकत असताना आपण आपल्यामध्ये ती वर्णनं आपण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या मुलाकडे कृष्णासारखं पाहतो, रामासारखं पाहतो आणि मग त्याच्या जीवनाशी आपण एकरूप होतो.
ते जीवन आपल्याला आवडायला लागतं आणि ती एकरूप होण्यासाठी समरूप होण्यासाठीच पुराणं असतात। आणि श्रवण कीर्तनाची गोडी लागली की वैकुंठाची प्राप्ती होते, मग तीर्थयात्रा करण्याची गरज नाही आहे। तर असे श्रवण कीर्तनाचे कार्यक्रम आपण करावेत। आता हरिनाम संकीर्तन, हरिवंश पुराण झालं, आता हरिनाम संकीर्तन म्हणजे नाम, पुन्हा पुन्हा नाम घेणे ह्याला संकीर्तन म्हणतात। कीर्तन याचा अर्थ टाळ मृदंग घेऊनच कीर्तन केलं पाहिजे असा अर्थ नाही। कीर्तन याचा अर्थ परत परत नाम घेणे, हरिमुखे म्हणा हे कीर्तनच आहे। म्हणून कीर्तन फक्त ते नाम परत परत यावं म्हणून आपण हे सगळं बाकीचं साहित्य गोळा करतो, तबला, पेटी, टाळ, मृदंग हे सगळं नंतर गोळा करतो, पण त्याचा मुख्य उद्देश हे भगवंताचं नाम घेणे एवढाच आहे। म्हणून हरिनाम संकीर्तन करत असताना नाम संकीर्तन हे याला कशाचंही साधन लागत नाही। नाम संकीर्तन साधन कोय सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती साय असं जावे वनांतरा, सुखी येतो घरा नाराय, थाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा। हा मंत्र जर म्हणला तर कुठेही जायची गरज नाही, घरी बसून करा, थाईच बैसुनी करा असा मंत्र करणं म्हणजे संकीर्तन करणं, याला संकीर्तन असं म्हणतात। आणि याच्यामुळे होतं काय, ह्या सोप्या साधनामुळे आपला देह शुद्ध होतो। देह विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, हा देहच विठ्ठल होऊन जातो। या देहामध्ये पूर्ण विठ्ठलमयता येते जेव्हा आपण एखादं संकीर्तन करतो किंवा नाम घेतो। या नामामुळे आपल्याला दुसरा काय फायदा होतो, वासना निवृत्ती होते। जी व्यक्ती नाम मनातून घेते, मनातून ह्याला महत्व, नाम घेण्याला महत्व नाही, नाम मनातून घेते, जे इतकं घेते की समजा त्या व्यक्तीच्या म्हणजे जसं चोखामेळा आहे, चोखामेळ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी कशा ओळखल्या, तर त्याच्यामधून नाम बाहेर पडतं, विठ्ठल नाम हे बाहेर पडतं। तर तेवढं नाम जर आपल्या शरीरात भिजलं असेल, तेवढं नाम आपण जर घेतलं असेल तर वासना निवृत्ती होते। म्हणजे काही आगाऊ खाण्याची, पिण्याची किंवा मोठं घर बांधणे अशा काहीच वासना शिल्लक राहत नाही। हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणि वासना शिल्लक न राहता मृत्यू आला की आपण वैकुंठाला गेलो असं। वासना शिल्लक राहिल्या की मग पुनर्जन्म आला, मला घर बांधायचं, ह्या जन्मात झालं नाही, मग दुसरा जन्म घेऊन घर बांधत बस, देव लगेच दुसरा जन्म देतो। म्हणजे दुसरा जन्म जर पाहिजे असेल तर वासना पाहिजे, आणि दुसरा जन्म नको असेल तर वासना सगळ्या संपल्या पाहिजे। या वासना निवृत्ती करण्यासाठी, वासना जाण्यासाठी म्हणून हरिनामाचं संकीर्तन आपण केलं पाहिजे। आणि आपल्यामध्ये काही सद्गुण आले पाहिजे, चांगलं वागता आलं पाहिजे। सद्गुण याचा अर्थ चांगलं वागणे, आपण शेजाऱ्याशी कसं वागतो, घरात कसं वागतो, बाहेर कसं वागतो, मुलांशी कसं वागतो, ही सगळी वागणूक जर सुधारायची असेल तर आपल्याला नाम घ्यावं लागतं आणि ते मनातून घ्यावं लागतं। आणि मग असं नाम घेत जाणाऱ्या माणसाला ओढ लागते। वारी कधी आहे, वारीची ओढ लागते की, जे पंढरपूरला नियमित वारी करतात त्यांना वारी कधी येईल याची ओढ लागते। हा हरिनाम सप्ताह इथं मंदिरात होतो, हा कधी आहे, तारीख सारखी पाहतो माणूस, ओढ लागते ऑटोमॅटिक, त्याला पुन्हा पुन्हा ते ऐकावं असं वाटतं, पुन्हा पुन्हा आता आज भजन किती वाजता आहे, मला भजनाला जायचं अशी ओढ लागते, आज मंदिरात जायचं याची ओढ लागते, परत परत ती गोडी लागते। आणि ही गोडी लागण्यासाठी म्हणून नाम सतत घ्यावं। आणि विरह असह्य होतो, विरह असह्य होणे म्हणजे आपल्याला भेटल्याशिवाय किंवा त्या भजनात गेल्याशिवाय, त्या कीर्तनात गेल्याशिवाय, त्या प्रवचनात गेल्याशिवाय, मंदिरात गेल्याशिवाय करमत नाही, याला विरह म्हणायचं। भगवंताला सोडून आपल्याला करमत नाही, न करमणे, न मन लागणे, चलविचल होणे, यालाच विरह असं। आणि असा विरह आपल्यामध्ये निर्माण होतो जर आपण सतत नाम घेत राहिलो तर। मग याच्यासाठी गीतेमध्ये एक श्लोक येतो 9व्या अध्यायामध्ये, राजगुह्य राज्यविद्या योग या अध्यायामध्ये 14वा श्लोक आहे। सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्तश्चंच माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते। आता हे सगळं संस्कृत आहे, मग सगळ्याला संस्कृत ज्ञान नसतं, आणि ते संस्कृत ज्ञान नसलं म्हणजे सोडून द्यायचं नाही, तर त्याचं मराठीकरण करायचं। मराठीतला जो भाग आहे तो आपण वाचायचा, तो समजून घ्यायचा। फक्त संस्कृतमध्ये गीता म्हटली की आपल्याला माहिती झाली असा अर्थ नाही। करणं चांगलं आहे। ज्ञानेश्वरी लिहिली किती याला महत्त्व नाही, ज्ञानेश्वरी वाचली किती याला महत्त्व नाही, ज्ञानेश्वरी पचली किती याला महत्त्व। ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ आपण अनुभवला पाहिजे, त्या ओव्यांचा अर्थ आपल्यात भिनला पाहिजे आणि तो आपल्या वर्तणुकीतून दिसला पाहिजे।
म्हणून सतत जे कीर्तन करतात, रामनाम घेतात, विठ्ठलनाम घेतात, प्रभुनाम घेतात, त्यांच्या वर्तनामध्ये फरक पडतो. म्हणून निरंतर अखंड अविरत असं नाम घेत राहायचं. असं नाम घेत असताना त्याचं गुणकीर्तन, फक्त नाम घ्यायचं कंटाळा येत असेल तर गुणकीर्तन म्हणजे त्याचं वर्णन करतो. श्रीकृष्णाचं आपण वर्णन करतो, त्याचे गीतं लिहितो, त्याची गीतं गातो, अभंग गातो. हे त्याच्यामध्ये काय आहे? भगवंताचं वर्णन आहे, गुणवर्णन. म्हणून त्याचं गुणवर्णन करत राहायचं आणि दृढ निश्चयानं करायचं. भगवंत आहेत. बऱ्याच लोकांचा विश्वासच नाही, देवच नाही, या जगात देव नाही. हे जग आहे, विज्ञान आहे, त्याच्यावर सगळं चालतं असं आहे. परंतु ज्याचा पूर्ण विश्वास आहे, ईश्वर आहे आणि तो मला भेटणार आहे, मी ईश्वराचा आहे, ईश्वर माझ्यासोबत आहे आणि ईश्वर माझा आहे, ही भावना ज्याच्यामध्ये आहे, त्या असा निश्चय ज्याच्यामध्ये आहे, ती व्यक्ती मनातून संकीर्तन करते. आणि अनन्य भावाने जर केलं, अनन्य म्हणजे दुसरं काहीच नाही, फक्त भगवंत. त्या सृष्टीमध्ये कणाकणात जो आहे तो भगवंत आहे, तो ईश्वर आहे. या भावाने जर केलं तर तुम्ही सुद्धा अनन्य भक्त होता. जसं नारद हे कृष्णाचे किंवा विष्णूचे अनन्य भक्त, सगळ्यात प्रिय भक्त कोण आहेत? नारद. तसं नारदाची जी ही आहे स्थिती ती आपल्याला प्राप्त होते. नारदाचं नाव आपल्याला प्राप्त होतं. नारदाने काय केलं? नारदाने तपश्चर्या केली. काय काय केलं आपल्याला माहीत नाही. आपल्याला एक माहीत आहे की नारायण सतत विना गळ्यात अडकून नारायण 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 असं नारद म्हणत राहतो. या नारायण नामाच्या जपामुळे ते सगळ्यात प्रिय. मग आपणही जर नारायण नारायण म्हटलं, विठ्ठल विठ्ठल म्हटलं, पांडुरंग पांडुरंग म्हटलं तर आपण सुद्धा नारायण होऊ की नाही? आपण सुद्धा नारद होऊ की नाही? मग हे नारद होण्यासाठी सततं कीर्तयंतो माम, सतत कीर्तन केलं पाहिजे, सतत नाम घेतलं पाहिजे. म्हणून भगवंत सुद्धा सांगतो याच अध्यायामध्ये. भगवंत ज्ञानेश्वरीच्या 208व्या, आता आपण ज्ञानेश्वरी तुम्ही सगळ्यांनी वाचलेली आहे, पण ह्या श्लोकात काय सांगितले किंवा ह्या ओवीत काय सांगितलं हे पण आपल्याला माहीत असायला. त्यांनी काय सांगितलंय? परितयापाशी पांडवा, परितयापाशी पांडव. पांडव म्हणजे कोण? अर्जुन. अर्जुनाला उद्देशून म्हटलेलं आहे. तरी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा. ती भाषा त्या काळातली भाषा. मी हरपला, हरपला शब्द माहिती आहे, गिवसावा सापडतो, गवस नाही आपण त्याला म्हणतो. मी हरपला गिवसावा जेथे नामघोष बरवा कीर्ती माझा. जिथे माझा नामघोष बरा म्हणजे चांगला नामघोष चालतो त्या ठिकाणी मी भेटतो असं भगवंत म्हणतो. असं ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे जिथे नामघोष चालू आहे, आता आपण इथं भगवंताचा नामघोष करतो, भगवंताच्या नावाचा उल्लेख करतो, म्हणजे इथं भगवंत आहेत अशी आपली भावना पाहिजे. इथं महाराज आहेत, महाराजांच्या समोर आपण हे करतो आहोत, महाराजांचा उल्लेख करतो आहोत, म्हणजे महाराज याच्यामध्ये आहेत. ते वायुरूपात असतील, कोणत्याही रूपात असतील, तुमच्या माझ्या रूपात असतील, कुणाच्या रूपात आहेत हे माहीत नाही, परंतु आपल्या शेजारी ते आहेत अशी भावना आपली झाली पाहिजे. म्हणून भगवंत सांगतात मी प्रत्येक ठिकाणी आहे, जिथे माझा नामघोष चालू आहे तिथे मी नक्की तुला सांगतो असं सांगतायत. आणि नाम घ्यावं कसं? तर नाम कसं घ्यावं ह्याला काही म्हणजे हे नाही, बंधन नाही. झोपेत नाव घ्या, निद्रेत नाव घ्या, जप करून नाव घ्या, कीर्तन करून नाव घ्या, पूजा करून नाव घ्या, कोणत्याही पद्धतीने आपला व्यवसाय करता करता नाम घेण्याला कुठलंही बंधन नाही. सगळ्यात सुलभ मार्ग नाम घेणे, त्या पद्धतीने नाम घ्या. मग असं नाम घेतल्याने काय होतं? तो सोबत येतो. आपण भगवंत आपल्या सोबत नाम घेत असाल तर नाम घेणाऱ्याच्या सोबत भगवंत असतो, तो सोबत राहतो, तो आपल्यासोबत गातो, तो आपल्यासोबत जेवतो, तो आपल्यासोबत बसतो. म्हणजे कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते तो वो खाते. जर शबरीसारखा आपण त्याला पोरं खाऊ घातली तर तिला भक्ती किती करावी लागते. शबरी चरित्र आपण वाचलं की आपल्या लक्षात येतं. वयाच्या 80व्या वर्षापर्यंत शबरीनी फक्त काय केलं? रामाचा ध्यास घेतला आणि रामाचा ध्यास घेऊन त्यांचं कीर्तन केलं, म्हणजे भजन केलं, त्यांच्या येण्याची तयारी केली. रोज पोरं तोडून आणायचे, फळं तोडून आणायचे, खाऊन पाहायचे आणि ठेवायचे. भगवंत येणार याचा दृढ विश्वास होता. इतकी ते शबरी चरित्र वाचल्यावर आपल्या लक्षात. तसं आपण केलं तर भगवंत आपल्यासोबत खातात, भगवंत आपल्यासोबत नाचतात, भगवंत आपल्याला दर्शन देतात. यशोदामाईसारखं प्रेम केलं तर आपल्या पोटी जन्म घेतात आणि आपल्या हाताने जेवतात, आपल्या हाताने खातात. पण तसं आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे, तशी आपल्याला भक्ती करता आली पाहिजे.
घेई घेई माझे वाचे गोड नाव विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, माझे वाचे म्हणजे आपल्या वाचेने, आपल्या मुखाने. नाम कुणाचं? विठोबाचं. सगळ्यात गोड नाव, ते नाव घेत राहा. वाचा कुणाची? माझी. माझी नाही, ही देवाचीच आहे, कारण त्यांनी दिली आपल्याला. ज्याला दिली नाही त्याला विचारा. जो मुका आहे, ज्याला वाचा दिली नाही त्याला विचारा काय दुःख आहे. त्यांनी दिलं आहे आपल्याला. काय दिलं आहे? बोलण्याची शक्ती दिली आहे, वाचा दिली आहे, म्हणून आपण ते नाव घेऊ शकतो. म्हणून तुझीच वाचा आहे आणि नावसुद्धा तुझंच, ह्या भावनेने घ्यायचं. तुम्ही घ्या रे डोळे सुख. आपल्याला डोळे दिले, ज्याने दिले नाही त्याच्याकडे पहा, म्हणजे कळतं भगवंताचे किती उपकार आहेत आपल्यावर. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. विठोबाचा चेहरा पहा, विठोबाचं मुख पहा, मुखदर्शन घ्या सातत्याने. डोळ्यापुढे डोळे बंद असतानाही विठोबाचं दर्शन झालं पाहिजे आणि डोळे उघडे असतानाही विठोबाचं दर्शन झालं पाहिजे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे कान दिलेत कशासाठी? विठोबाचे गुण ऐकण्यासाठी दिलेत, कृष्णाचे गुण ऐकण्यासाठी दिलेत, रामाचं नाव ऐकण्यासाठी दिलेत, कीर्तन ऐकण्यासाठी दिलेत, प्रवचन ऐकण्यासाठी दिलेत, भजन ऐकण्यासाठी दिलेत. कुठले सिनेमातले गाणे ऐकण्यासाठी किंवा मिरवणुकीतलं संगीत ऐकण्यासाठी हे कान दिलेले नाहीत. हे कान दिलेत ते त्याचं नाम ऐकण्यासाठी दिलेले आहेत. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. आपलं मन कुठं असलं पाहिजे? मन तर कुठं कुठं जातं काही पताच नाही. घटकेत चंद्रात जातं, घटकेत माहेरात जातं, घटकेत सासरात जातं, घटकेत देवळात जातं, घटकेत रस्त्यावर जातं. चांगली साडी दिसली तर लगेच दुकानात जातं. मन आपलं सारखं भटकत असतं, पण ते कुठं राहायला पाहिजे? विठोबाचे पायी. फक्त विठोबाचे पायी राहायला पाहिजे. मग कशाचीच आशा राहते? साडीची आशा राहत नाही, कुठल्या खाण्याची आशा राहत नाही, कुठलीच आशा राहत नाही. फक्त पायाची आशा राहते, फक्त चरणाची आशा राहते, फक्त चरणाची ओढ राहते. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुकाराम महाराज असं म्हणतात, या केशवाला सोडू नको. केशव सोडून बाकी काही कशाचीच अपेक्षा करू नको. अशी भक्ती केलास तर केशव तुला न्यायला येईल. माझ्यासारखं पुष्पक विमान तुला पण येईल. तुला जर पुष्पक विमानात जायचं असेल, तुला जर वैकुंठाला जायचं असेल, तर अशी भक्ती कर. जे इंद्रिय आपल्याला देवाने दिलेले आहे त्याचा उपयोग त्याच्यासाठीच कर, म्हणजे आपोआप ती भक्ती होती. सगुण दर्शन, संतांचं दर्शन असेल, मूर्तीचं दर्शन असेल, पोथीचं दर्शन असेल, कुठलंही दर्शन असेल, असं सगुण दर्शन आपण घ्यावं. अखंड नाम घ्यावं, संतांच्या संगतीत राहावं. संत म्हणजे फक्त बुक्का लावलेले किंवा भजन कीर्तन करणारेच संत असतात असं नाही. चांगल्या माणसात सुद्धा संत असतात. आपल्यासारख्या साध्या माणसात सुद्धा संताची वृत्ती असू शकते. अशा चांगल्या माणसाच्या चांगल्या सवयीमध्ये आपण राहावं. संकीर्तन सतत करावं, श्रवण सतत करावं, म्हणजे वैकुंठाची प्राप्ती आपल्याला होते. नाम जयापाशी असे. जो नाम घेतो, जो नामधारी आहे, ज्याचं नामदेव असं नाव आहे, असा नाम जयापाशी असे. नारायण तेथे वसे. तिथं नारायण असतो, तिथं देव असतो. सृष्टी हरिरूप नामाविना सर्व अप्रिय. नाम जर नसेल तर ही सृष्टीमध्ये काय आहे? कणाकणात जर भगवंत असेल तर ह्या कणाकणावर आपण प्रेम करतो, म्हणजे भगवंतावर प्रेम करतो, म्हणजे सृष्टीसुद्धा आपल्याला प्रिय होते. मार्गी चालता मुखी नामवाणी उभा चक्रपाणी मागे पुढे. आपण चालत असताना जर मुखात आपल्या नाम असेल तर आपल्या मागे पुढे रक्षण करण्यासाठी कोण असतं? चक्रपाणी, म्हणजे स्वतः देव पुढं मागं पुढं आपल्या उभा असतो, आपल्या सोबतीला असतो. म्हणून नामस्मरण करा. हे जग वैकुंठासारखं वाटेल. वैकुंठात जाण्याची गरज नाही. घरसुद्धा वैकुंठ होतं, मंदिर वैकुंठ होतं, जग वैकुंठ होतं, जर आपण नाम घेत राहिलं तर. त्याच्या पुढं माऊली असं म्हणतात, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. की धन्यता प्राप्त व्हायची असेल तर मनाच्या मार्गाने जाऊ नका. मन जिकडं मन आहे तिकडं पळू नका. त्याला बुद्धीचा लगाम लावा. मन कुठेही जातं, मी आत्ताच सांगितलं, मन एका क्षणात कुठेही जातं. तसं मन कुठं जाऊ देऊ नका. जशी माशी उडून एका पदार्थावरून दुसऱ्या पदार्थावर बसते, तसं मनसुद्धा आपलं वेगवेगळ्या पदार्थावर हिंडत असतं. तसं मन कुठं जाऊ देऊ नका. मनाला लगाम लावा आणि मनोमार्गे न जाता हरिमार्गाने जा, म्हणजे तुम्हाला इच्छित यश किंवा इच्छित ध्येय प्राप्त होईल. कथा लीला हे श्रवण करा. कथा लीला श्रवण केले की आपल्यासमोर त्या
मूर्तीचं किंवा त्या देवाचं चित्र उभं राहतं, त्याच्यामध्ये जिवंतपणा येतो आणि वाचन केलं तर त्याचा अर्थ लागतो. अर्थ महत्त्वाचा. आपण एखादी भागवत कथा ऐकली की चित्र उभं राहतं, पण भागवत कथा जर वाचली तर त्या कथेचा अर्थ पण आपल्याला समजायला लागतो. म्हणून वाचनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सिद्ध पुरुषाकडून किंवा चांगल्या कीर्तनकाराकडून, चांगल्या कथाकाराकडून जर आपण कथा ऐकली तर आपलं मन हेलावतं, आपलं अंतःकरण हेलावतं, आपल्या अंतःकरणामध्ये जागृती येते आणि दिव्यपण, त्याचं देवाचं जे दिव्यपण आहे, देवाचं जे कर्तृत्व आहे ते आपल्या मनावर ठसतं आणि आपण सन्मार्गाकडे वळायला. कथा ऐकल्यामुळे आपला मार्ग बदलतो, आपला मार्ग हा सन्मार्ग व्हायला लागतो. श्रोता, वक्ता आणि भगवंत हे सगळे जर एकत्र आले, सांगणारा, ऐकणारा आणि देव तिथं आहे असं जर असेल तर हा त्रिवेणी संगम सगळ्यात चांगला संगम समजला जातो. हे त्रिवेणी संगमाचं स्नान आहे. हृदयाहृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. दोघांचे हृदय, सांगणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्याचं हृदयाहृदय एक झाले. या हृदयाचं त्या हृदयामध्ये आपोआप विचारोपण होतं आणि आपल्याला पाहिजे तो मार्ग सापडतो. नित्य रामनाम गरजे वाणी, नित्य रामनाम गरजे वाणी म्हणजे सतत जर आपण रामनाम करत असू, आपल्या वाणीतून रामनाम येत असेल, त्या तीर्थे येते लोटांगणी. मग वेगवेगळे तीर्थक्षेत्र जे आहेत ते त्याच्या पायाजवळ येतात. सावतामाळ्याला पंढरपूरला जायची गरज नाही, पंढरपूरची वारी सावतामाळ्याच्या घरी येते. कशामुळे येते? तो सतत विठ्ठल नाम घेत राहतो. म्हणून विठ्ठल नाम घेणाऱ्याला तीर्थस्थानसुद्धा त्याच्या घरात येतं. सुरवर लागती चरणी, सुरवर म्हणजे देवदेवतासुद्धा त्याच्या चरणी लागतात. संतांच्या पायात देवदेवता पडतात. यम पायवनी स्वयंवंती, यम त्याच्या पायाजवळ येतो आणि वंदन करून म्हणतो की तुला नेण्याची ताकद माझ्यात नाही, तुला नेण्याची शक्ती माझ्याकडं नाही, तुला न्यायला विष्णू भक्त येते, मी नाही, विष्णुदूत येते, मी नेऊ शकत नाही. यमसुद्धा भीतो नाम घेणाऱ्याला. म्हणून नाम हे तितकंच महत्त्वाचं आहे. ज्याशी न करवे कथाश्रवण, ज्याला कथाश्रवण करू शकत नाही, येऊ शकत नाही. आता दुकान चालू आहे, दुकान सोडून माझी प्रवचन ऐकायला यामुळे तर कुणी येणार नाही, आपला व्यवसाय सोडून येणं होत नाही. अशा व्यक्तींनी ज्याशी न करवे कथाश्रवण अथवा न टके हरिकीर्तन, ज्याला हरिकीर्तन आवडत नाही, करावं वाटत नाही, वेळ मिळत नाही, अशा माणसाने काय करावं? तीही करावे नामस्मरण रामकृष्ण गोविंद. त्या माणसाने काय करावं? रामकृष्ण आणि गोविंदाचं नाव हे सतत घेत राहावं, असं नाथ महाराज म्हणतात. नामस्मरणामुळं तीर्थाचं फळ मिळतं, यज्ञाचं फळ मिळतं, पुण्याचं फळ मिळतं. सगळी फळं ही नामस्मरणामुळे मिळतात. विषय सुख जे आहे आपण जे रोज भोगतो ते विषय सुख हे अपूर्ण आहे, विषतुल्य, विषासारखं आहे. विषय सुख म्हणजे काय? समजा आता आपण आपल्या जिभेला गोडी आहे, आपल्याला सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ आहे गुलाबजाम. आपण किती खाऊ शकतो? तुमच्यासमोर एक परात भरून गुलाबजामुन ठेवले आणि किती खाल्ले? 10 खाल्ले, 20 खाल्ले, बोट घातल्यावर सगळे बाहेर आले. किती खाऊ शकतो? फार 10-20 खाऊ शकतो, त्याच्यानंतर कंटाळा आहे. मग आपण काय करायचं? 4 दिवस गेले की पुन्हा आता आयुष्यात खायचं नाही असं होतं का? होत नाही. पुन्हा 4 दिवसाला आठवण. म्हणजे संपती का इच्छा कधी संपत. हे विषतुल्य आहे. आपल्याला ती इच्छा, आहार, निद्रा, मैथून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कितीही करा त्या पुढे वाढत जातात. जसं यज्ञामध्ये तूप टाकल्यानंतर आग भडकते, तसं विषय काय होतात? भडकत जातात. पुन्हा त्याच्याकडे जायची इच्छा होते. म्हणून त्याला सोडावं आणि परमार्थ करावा. परमार्थ हा कडू आहे, परंतु नामाने गोड. नामाची गोडी लागली की आपल्याला या जिलबीची, गुलाबजामुनची, साखर भाताची कशाचीच गोडी लागत नाही. फक्त नामाची गोडी आपल्या जिभेवर शिल्लक राहते. जर आपल्याला भगवंताला आपण विसरलं तर ते अज्ञान आहे आणि भगवंताला स्मरलं तर ते ज्ञान आहे. म्हणून ज्ञानप्राप्ती करून घ्यावी. हे विश्व त्याची रचना आहे, आपण जे आहोत ते त्याची रचना आहोत, आपण त्याची लेकरं आहोत याची जाणीव ठेवावी. आणि स्वैर जर वागत राहिलं, भगवंताला सोडून वागत राहिलं तर आपलं पतन होतं, पाप लागत राहतं, पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि पापं फेडावी लागतात. म्हणून मनाच्या मार्गाने न जाता त्याच्यावर विवेकाचा अंकुश ठेवावा. विवेक म्हणजे बुद्धी वापरली तर मन पुढे जात नाही. आपल्याला ही गोष्ट वाईट आहे का चांगली आहे हे कोण सांगतं? बुद्धी सांगते, मन सांगत नाही. मन कशावरही जातं, पण बुद्धी त्याला सांगते की ते वाईट आहे, त्याच्याकडे जाऊ दे, हे चांगलं आहे, ह्याच्याकडे जा, कीर्तनाला जा म्हणून सांगते.
एखादी मिरवणूक बघायला जाऊ नको, परंतु कीर्तनाला जा असं बुद्धी सांगते. पण ते बुद्धीचं ऐकत नाही, आपण मनाचं ऐकतो आणि नाही ते पाहतो आणि कीर्तन सोडून देतो. म्हणून विवेकाचा अंकुश राहावा, मनाच्या मार्गाने जाऊ नये आणि अंतर्मुख होऊन स्मरण करावं, म्हणजे ते जीवन धन्य होतं. तोच माणूस धन्य आहे ज्याच्याकडे हरिनामाची श्रीमंती आहे. जो हरिनाम घेतो तो खरा श्रीमंत. 5 बंगल्याचा मालक श्रीमंत नाही, अंगावर 100 तोळे सोनं श्रीमंत नाही, 100 एकर जमीन श्रीमंत नाही, मोठा दुकान श्रीमंत नाही. ज्याच्याकडे हरिनाम आहे त्याच्या अंगावर फाटकं धोतर असलं तरी चालेल, फाटकी साडी असली तरी चालेल, पण हरिनाम असेल तर तो सगळ्यात श्रीमंत. कारण देव त्याच्याकडे येतो, त्या मोठ्या घरात जात नाही, त्या सोन्याकडे जात नाही, त्या मोठ्या दुकानात जात नाही. देव कुणाकडे येतो? सुदामाकडे. देव केवटाकडे येतो, गरिबाकडे देव येतो जेव्हा त्याच्याकडं हरिनामाची श्रीमंती असते. अशी हरिनामाची श्रीमंती राहावी. तो त्रिभुवनात श्रीमंत असतो आणि आपलं इंद्रिय, आपले मन, आपलं सर्व काही या भगवंताच्या चरणी असलं पाहिजे. आणि आता शेवटचं जे चरण आहे त्या शेवटच्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. ज्ञानदेव असं म्हणतात की रामकृष्णाच्या नावाची गोडी मला लागली म्हणून मी ईश्वराला जोडलं. ईश्वर माझ्याकडे आले, विठ्ठल माझ्याकडे आले, या नामाची गोडी लागल्यामुळे मला ईश्वर प्राप्त झाली. मग अशी म्हणजे त्यांनी पुराण, संकीर्तन ह्या सगळ्या गोष्टी सांगून शेवटी असं सांगितलं की हे नाम तुम्ही जोडा. हे नाम सगळ्यात सुलभ आहे आणि हे नाम तुम्ही जोडलात तर तुम्हाला सगळ्या तीर्थाचं पुण्य मिळतं असं माऊली सांगतात. हे या अभंगातून त्यांनी सांगितलं. अशा 27 अभंगातून 27 प्रकारे त्यांनी आपल्याला पटवून दिलं की हरिनाम का घ्या. त्यातला हा एक अभंग आहे. आपण रामरक्षा करतो. रामरक्षेमध्ये काय सांगितलं? रामरक्षा म्हणतो की नाही आपण? रामरक्षामध्ये काय सांगितलं हे बऱ्याच जणांना माहिती नाही. मलाही माहिती, सगळ्या गोष्टी मलाही माहिती, पण मी काही त्यातले जे श्लोक आहेत त्याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं. श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामी असं एक तिथं हे आहे बघ, 29वा श्लोक आहे. श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्री रामचंद्र चरणो वज्रस्रा गुणामी, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्री रामचंद्र चरणो शरणम प्रपदे असा एक श्लोक आहे. याचा अर्थ काय? रामचंद्र चरणो मनसा स्मरामी म्हणजे माझ्या मनाचे स्मरण किंवा माझं मन हे रामचंद्राच्या चरणाशी असलं पाहिजे. चरण वचसा गुणामी म्हणजे माझ्या वाचेने रामचंद्राचं नाव आलं पाहिजे. चरण शिरसा नमामी माझे डोकं शिर जे आहे ते कुठे गेलं पाहिजे? रामचंद्राच्या पायावर गेलं पाहिजे, चरणावर गेलं पाहिजे. आणि रामचंद्र चरणो शरणम प्रपत्ती माझं मी त्याला शरण गेलं पाहिजे, त्याच्या चरणी शरण गेलं पाहिजे. असे त्याच्यात ओळी आहेत. मग आपण हे म्हणताना जर आपल्या लक्षात आलं, आपल्याला जरी माहीत असेल ह्या 4 ओळीचा अर्थ आपल्याला माहीत असेल तर काय होतं? मग आपलं मन त्याच्या चरणी गेलं पाहिजे, आपली वाचा त्याचं नाव घेतलं पाहिजे, आपण कुणाला शरण गेलं पाहिजे? रामाला शरण गेलं पाहिजे. हे अर्थ कळल्यानंतर आपोआप काय होतं? मग मन आपलं तिकडं जायला लागतं. म्हणून अर्थ कळून जर एखादी स्तोत्र केलं किंवा एखादी पोथी केली तर त्या अर्थाचा उपयोग आपल्याला त्याचं स्मरण करण्यासाठी होतं. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वास्मरण नरो न लिप्यते पापे भुक्तिमुक्तीची विंदती अशी एक ओळ त्याच्यामध्ये आहे रामरक्षेमध्ये. म्हणजे नामस्मरणानं काय होतं? रामाचं नाव घ्या, रामचंद्राचं नाव घ्या, रामभद्राचं नाव घ्या. ही नावं घेतल्यामुळं आपली सगळी पापे दूर होतात. त्याच्या स्मरणाने सगळी पापे दूर होतात आणि त्या नराला किंवा त्या व्यक्तीला पाप शिवत नाही अशा या ओळीचा अर्थ. म्हणून अर्थ समजून जर काही केलं तर आपल्याला त्याची गोडी लागते. वैकुंठ सोडून हरी आपल्या भक्ताच्या घरी येतो, त्याला तीर्थयात्रेची गरज राहत नाही. किंवा गुण गायीनं आवडी हेची माझी सर्व जोड. संत तुकाराम सुद्धा हेच म्हणतात की मी जर त्या परमेश्वराचे गुण आवडीने गायले तर मला तो जोडला जातो किंवा तो माझ्यासोबत येतो. नामसाधना करण्याच्या 3 पायऱ्या दिल्या. 3 पायऱ्या कोणत्या? गोडी, जोडी आणि आवडी अशा 3 पायऱ्या. गोडी केव्हा निर्माण होते? जर त्याच्यात रंजकता असेल, आवड असेल.
भजनात उठा वाटत नाही. का उठा वाटत नाही? गोडी आहे, आवाजाची गोडी आहे, संगीताची गोडी आहे, म्हणण्याची गोडी आहे. चांगल्या आवाजात चांगल्या संगीतात म्हणलं तर ते काय होतं, आवडायला लागतं आणि तिथून उठा वाटत नाही. प्रवचनात का नको वाटतं? कंटाळावून तत्त्वज्ञान सांगतात, कोण ऐकत बसा. भजनामध्ये काय, भजन जास्त तर त्याचं निरूपण कमी होतं, नको असं वाटतं. म्हणजे ज्याच्यामध्ये गोडी आहे, ते रंजकता असेल तर आपोआप काय होतं, गोडी निर्माण होते. आणि ती गोडी निर्माण होण्यासाठी म्हणून जे आवडतं त्याच्यामध्ये जावं. काय आवडतं? भजन आवडतं, भजनात जावं. कीर्तन आवडतं, कीर्तनात जावं. नामस्मरण आवडतं, जप आवडतो, काय आवडेल ते करावं. म्हणजे काय होते, त्या नामाची गोडी निर्माण होते. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करावी वाटते म्हणजे गोडी निर्माण होते. आपल्याला नाम जर सतत घ्यावं वाटत असेल तर तुम्हाला त्याची गोडी निर्माण झाली आहे. आवड केव्हा निर्माण होते? आता आवड निर्माण झाली आहे, कसं ओळखायचं? सगळी कामं टाकून जो भजनाला येतो, कीर्तनाला येतो, त्याला आवड निर्माण झाली. नाहीतर काय होतं, मग 10 कामं आठवतात. नेमकं प्रवचनाची वेळ झाली 4 वाजले की 10 कामं आठवतात, पण प्रवचन आठवतं. मी 10 कामं विसरून जेव्हा प्रवचनाला माणूस येतो तेव्हा त्याला प्रवचनाची गोडी झाली असं आपण म्हणतो. ही सवय व्हायला पाहिजे. आणि याला स्थळ काळाची मर्यादा नाही. कोणतंही स्थळ असो, कोणताही काळ असो, कोणतीही वेळ असो, नाम आपोआप येतं. त्याला आवड निर्माण झाली. बाजूला कोण आहे, बाजार भरला आहे बाजूला, तरी नाम घेणाऱ्याबरोबर नाम घेऊ शकतो. बाजूला कितीही गोंधळ असो, कितीही असो, जर अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर अभ्यास करतो की नाही? घरच्या गोंधळात सुद्धा अभ्यास करणार, न करणाऱ्याला तेवढंच निमित्त लागतं. तसं आपलं काम, आपल्या अवतीभोवती गोंधळ असेल तर नाम कसं घ्यायचं, जप कसा करायचा, ध्यान कसं करायचं, असे प्रश्न पडतात. परंतु ज्याला नामाची गोडी आहे त्याला बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा काहीही अडथळा होत नाही. आणि ज्ञानमार्गाने जर गेलं तर आपल्याकडे जे काही विचार असतील, विषय असतील, आवडी असतील, त्यात सगळ्यांचा विसर पडतो, त्याची निवृत्ती होते. आणि ही निवृत्ती झाली की आपोआपच ज्ञानमार्गात आपल्याला यश मिळायला लागतं. ज्ञानमार्गी माणसाला एकांतात राहावं लागतं, अबोल राहावं लागतं, वनात राहावं लागतं, दाढी मिशा वाढवून संन्यास घ्यावा लागतो. हा ज्ञानमार्गी माणूस म्हणजे जो अभ्यास करणारा आहे तो, जप ध्यान करणारा आहे तो. पण भक्तिमार्गी माणसाला काहीही लागत नाही. सगळ्यात सुलभ क्रिया आहे. भक्तिमार्गी माणूस पूजेमध्ये ध्यान लावू शकतो, चर्चेमध्ये ध्यान लावू शकतो, कीर्तनात ध्यान लावू शकतो. कोणत्याही ठिकाणी मन लावून नाम घेणं यालाच आपण भक्तिमार्ग असं म्हणतो. आणि संसारामध्ये, समाजामध्ये क्रियाशील राहून पण आपल्याला ह्या गोष्टी करता येतात. आणि असं जर करणारा असेल तर तो इतरांसाठी आदर्श असतो. जो माणूस आपला संसार व्यवस्थित करून परमार्थ करतो तो इतरांसाठी आदर्श असतो. आणि असा आदर्श आपण निर्माण करू शकतो. म्हणून माऊलींनी म्हणलेलं आहे की मला रामकृष्ण नामाची आवड निर्माण झाली, म्हणून मला त्यांची गोडी लागली. आणि त्या गोडीमुळे मला रामकृष्ण प्राप्त झाले किंवा मला ईश्वर प्राप्ती झाली. आणि म्हणून जो हरिपाठी स्थिरावला तो धन्य झाला. ही धन्यता प्राप्त करून घ्यायचं असेल तर हरिपाठात स्थिरावावं. हरिपाठात स्थिरावणे याचा अर्थ हरीचं नाम पुन्हा पुन्हा घेणे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे पुन्हा पुन्हा माऊली सांगतायत. आणि तसं म्हणत राहिलं तर माणूस स्थिर होतो. गुण गावी न आवडी हेची माझी सर्व जोडी. सर्व जोडायचं असेल तुम्हाला, सर्व म्हणजे कोण? भगवंत. सर्वच जर जोडायचं असेल तर हरिनामात गोडी असली पाहिजे. आणि ही गोडी निर्माण व्हावी यासाठीच हरिपाठ माऊलींनी दिला आहे. तो तुम्ही मन लावून करावा. आणि तशी गोडी आपणा सर्वात निर्माण व्हावी, आपणा सर्वांना ईश्वर जोडण्यात यश यावं, ती धन्यता प्राप्त व्हावी अशी इच्छा सद्गुरूचरणी व्यक्त करून आजची सेवा सद्गुरूचरणी मी अर्पण करतो. आणि आजची सेवा इथे पूर्ण करतो. यानंतर 2 मिनिटाचं भजन होईल आणि त्याच्यानंतर पसायदान होईल आणि आजची प्रवचन सेवा पूर्ण होईल. तत्पूर्वी आपण भजन करू. आणि तत्पूर्वी मला तुम्ही सगळ्यांनी मन लावून ऐकून घेतलं, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे होतं. याच्याबद्दल मला खरंच धन्यता वाटते. माझ्या वाडवडिलांची, सद्गुरूंची काहीतरी कृपा आहे म्हणून मी हे सगळं करू शकलो. याचा मला खूप आनंद होतो. तो आनंद तुमचे ऋण व्यक्त करून मी इथे सादर करतो आणि आजची सेवा पूर्ण करतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे तोषो निमल द्यावे प्रसायदार हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाडी अनवरत भूमंडळी भेट तुझ्या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी भज जो आदिपुरुखी अखंडित आन ग्रंथोपजीये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय हुआ वेजी एथ मनेशी विश्वेश्वराहो हा होईल दान बसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. जय जय रघुवीर समर्थ संत श्री सद्गुरु चुडामणी बालादास महाराज की, रेणुका माता की, संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की, संत श्री तुकाराम महाराज की, सब संतन की.